प्रॉपर्टी नंबर 5 आपली कंप्लीट झाली आहे ना काल. प्रॉपर्टी नंबर 5 चालू आहे. ओके, राईट डाऊन प्रॉपर्टी नंबर 5. काल आपण एक्झाम्पल प्रॉपर्टी नंबर 4 ची रिमार्क सकट घेतलेली आहे. तर आता आपल्याला प्रॉपर्टी नंबर 5 पाहिजे. राईट डाऊन प्रॉपर्टी नंबर 5. इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो write down if each element of a row or column 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 is expressed if each element of a row or column is expressed as the sum of is expressed as the sum of is expressed as the sum of two numbers is expressed as the sum of is expressed as the sum of two numbers is expressed as the sum of two numbers, then the determinant can be expressed then the determinant can be expressed as the sum of two determinants as the sum of two determinants as the sum of two determinants. परत एकदा ऐका, प्रॉपर्टी नंबर 5 चालू आहे. if each element of a row or column is expressed as the sum of two numbers then the determinant can be expressed as the sum of two determinants. म्हणजे लक्षात येत आहे का की जर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये रो किंवा कॉलम मध्ये जर का तुम्हाला ऍडिशन दिलेली असेल दोन नंबर्सची, तर तुम्ही जर त्या दोन नंबरला सेपरेट केलात तर तिथून तुम्हाला दोन डिटर्मिनंट मिळतात. तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूची सम ही त्या ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू बरोबर येते, अशी ही प्रॉपर्टी सांगते. कळतंय? परत एकदा सांगतो की जर तुम्हाला एखादा डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्यामध्ये जर का समजा आपण 2/2 चा एक छोटस एक्झाम्पल बघूयात. समजा तुम्हाला असा 2/2 चा एक डिटर्मिनंट दिलेला आहे. इथे लिहिलंय त्यांनी m प्लस n. ओके, आणि इथे लिहिलेलं आहे समजा त्यांनी p प्लस q. ओके, आणि इथे लिहिलंय समजा 2 3. तर याची एखादी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल दॅट इज सेड टू बी द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. मग प्रॉपर्टी काय सांगते की हीच व्हॅल्यू जी आहे ती ज्यावेळेस तुम्ही सेपरेट कराल m p 2 3 आणि इकडे काय येतं प्लस n q 2 3 च्या इक्वल जाते असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, जे काही तुमचा ओरिजिनल डिटर्मिनंट आहे त्यामध्ये काय ऍडिशन आहे, इथे m प्लस n, इथे काय आहे p प्लस q. पण तुम्ही पहिला एलिमेंट सेपरेट केला, दुसरा एलिमेंट सेपरेट केला, कुठूनही करता येतं, ऍडिशन आहे कुठलाही करता येतो. तर त्यावेळेस मात्र तुमच्या डिटर्मिनंटच्या या दोघांची ऍडिशन या ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू सोबत येते, अशी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे जी काही सम झालेली आहे रो किंवा कॉलम मध्ये, तिला ज्यावेळेस तुम्ही सेपरेट कराल तर येणाऱ्या डिटर्मिनंटची जी काही व्हॅल्यू आहे त्यांची जर का तुम्ही सम केली, ती सम ही तुमच्या ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू सोबत जाते. याचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. सो राईट डाऊन 2/2 चा आपण एक्झाम्पल घेणार आहे. सो एक्झाम्पल कॅपिटल D इक्वल टू इथे लिहा 5
आणि इथे लिहा 7. ठीक आहे, 5 7 आणि खाली लिहा 1 2 1 2. ठीक आहे, हा आहे तुमचा 2x2 चा डिटर्मिनंट. तुम्ही म्हणाले याच्यामध्ये सम कुठे आहे, तर सम इंडिकेट करायची असेल तर ती पुढे करूयात आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण सम इंडिकेट करूयात. आता फाईला आपण एखाद्या पर्टिक्युलर याच्यामध्ये लिहू शकतो. कसं लिहायचं बघा, फाईला जर आपण लिहिलं इथं 3+2. ओके, तिकडे लिहूयात आपण 1+6. 1+6, 3+2 1+6. म्हणजे आपण काय केलं की आपल्याकडे जो नंबर होता त्याला समेशन फॉर्म मध्ये आपण लिहिलेला आहे इन R1. त्यानंतर आपण सेकंड रो इथं लिहिला, दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 1, दिस इज 2. आता हा जो काही याची काही व्हॅल्यू येईल ती त्यांच्या समेशन ला ज्यावेळेस आपण डिवाइड करू, त्या समला ज्यावेळेस आपण डिवाइड केल्याच्या नंतर जो डिटर्मिनंट येतो त्या व्हॅल्यूच्या सम एवढी ती येणार आहे असं आपल्याला सांगायचं. तर सुरुवातीला आपण याची व्हॅल्यू काढून घेऊयात. सो दिस इज इक्वल टू यस, दिस इज अ 10 minus 7, बरोबर आहे. दिस इज 10 minus 7. 10 minus 7 is equal to 3. 10 minus 7 is equal to 3. याला टाकलं समजा आपण 1. ओके, आता आपण स्प्लिट झालेले जे काही डिटर्मिनंट्स आहेत त्यांच्याकडे जाऊया. मग स्प्लिटिंग कसं करता येतं बघा आता यांना. सो d डॅश इक्वल टू येस, आता स्प्लिट करा. दिस इज अ 3 1 3 1 1 2. त्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला, डी आपण एक डॅश घेतला तर आता इथं डी डबल डॅश किंवा D1 D2 असंही म्हणता येईल. सो दिस इज इक्वल टू, याची स्प्लिटिंग काय आली सांगा. दिस इज अ 2 6 अँड 1 2. मग आता याला सेपरेट आपण सोडून बघूयात की काय होतं. याची व्हॅल्यू किती येते पहा, 2/2. याची व्हॅल्यू डी डबल डॅश काय येते पहा. सो दिस इज इक्वल टू, याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 6 minus 1. 6 minus 1 is equal to 5. So this is a D dash. This is D dash. Okay. त्यानंतर पुढे this is a D double dash. D double dash is equal to yes 4 minus 6 and 4 minus 6 is equal to काय तर -2. This is equal to -2. Okay. D double dash equal to -2. आता बघा बरं, या दोघांची ऍडिशन केल्यावर काय होतं है ना. याला आपण टाकलं 2, याला आपण टाकलं 3, तर काय येतं, इट इज +3 है ना. सो फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 जर का तुम्ही याला ऍड केलं किंवा ऍडिंग 2 and 3 जरी म्हणलात तर हे काय येतं सांगा. दिस इज D डॅश प्लस D डबल डॅश. सो दिस इज इक्वल टू 5 minus 2. 5 minus 2 इक्वल टू 3. आली का व्हॅल्यू 3. ओरिजिनलची पण बघा किती आहे 3. याला टाका 4, याला टाका 4 and from 1 and 4 and from 1 and 4 काय लिहिता येतं. D इक्वल टू D डॅश प्लस D डबल डॅश. D इक्वल टू D डॅश प्लस D डबल डॅश. D equal to D dash plus D double dash. D equal to D dash plus D double dash. Yes, any doubt? सोपी आहे ना प्रॉपर्टी. काय सांगते प्रॉपर्टी, काय सांगते की तुमच्याकडे जो काही डिटर्मिनंट होता त्यामध्ये तुम्ही कुठल्याही रो कॉलमच्या नंबरचं जर का स्प्लिटिंग केलं किंवा पार्टिशन केलं इन द फॉर्म ऑफ सम, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला सेपरेट घ्याल आणि मग पाहाल की जर का त्यांची ऍडिशन जी आहे ती ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूला इक्वल येते है ना. सो दिस इज अ सिंपल प्रॉपर्टी. आपण हे 2/2 चं घेतलंय, तसंच आता आपण 3/3 चंही घेऊयात. झालं सगळ्यांचं हे. येस, ऑनलाईन मध्ये झालं सर्वांचं हे. चला आता थर्ड.
आता याच आपण 3/3 चा डिटर्मिनंट घेणार आहे. ओके, सो सेकंड एक्झाम्पल घ्या. दिस इज 7, त्यानंतर लिहायचे 5 and 2, त्यानंतर लिहा 0 1 -3 and -2 5 and 7. So this is the value of D. This is the value of D. आता आपण याला लगेच स्प्लिट करू थोडस. इथे लिहा 4 + 3, 7 ला लिहा 4 + 3. तुम्ही याला 3 नंबर मध्ये सुद्धा करू शकता. बरं, 3 मध्ये करायचं असेल तर 3 मध्ये करा, 2 मध्ये करायचं 2 मध्येही बघू आपण. ठीक आहे, 3 मध्येही करता येतं, 2 मध्येही करता येतं. याला लिहा 2 + 3. दिस इज अ 2 + 3. त्यानंतर इट इज अ 1 + 1. ठीक आहे, असं स्प्लिट केलं आपण. खाली जशाच तसं लिहा. दिस इज अ 0 -2. दिस इज 1. दिस इज 5. दिस इज -3 and 7. This is -3 and 7. तर आता याला परत तुम्हाला स्प्लिट करता येते. याची व्हॅल्यू आधी काढून घेऊ आपण. त्या 3/3 डिटर्मिनंटची आधी व्हॅल्यू काढू. So this is equal to 7 into, this is 7 + 15. 7 + 15 -5 into 0 -6. It is a 0 -6 and +2 into this is a 0 + 2. This is a 0 + 2. Yes, any doubt? आता बघा इथपर्यंत 7 into it is 22. 15 + 7 it is a 22. -5 -5 + 6 -6. 6 5 is 30 and this is a plus 2 2 is 4. So this is equal to 7 2 is 14. Carry 1. 7 2 is 14 plus 1. It is a 54. 154 plus 154 plus 34. 154 plus 34. It is a 180. 188. So it is a value of 3/3 determinant. Put it 1. चला आता पुढे. आता आपण स्प्लिट करूयात याला. या डिटर्मिनंटला आता आपण स्प्लिट करून घेऊयात. हा जो डिटर्मिनंट आहे तुमचा, हा इकडे स्प्लिट करून घेऊ आपण. ठीक आहे. So D dash equal to, write down, D dash equal to, इथे 3/3 चा डिटर्मिनंट तयार होईल आणि पुढे एक 3/3 चा डिटर्मिनंट तयार होईल. चला, so this is equal to, सांगा इथं काय येतं, 4 2 1. It is a 0 -2 1 5. It is a -3. It is 7. ठीक आहे. त्यानंतर पुढे 3 3 1. 3 3 1. इथे क्वेश्चन असू शकतो की सर पुढे मागे झालं तर काय फरक नाही पडणार. समजा इथं तुम्ही 3 लिहिला, तिकडे 2 लिहिला, काही फरक नाही पडत. तर ते ऍडिशन फॉलो करतात. ऍडिशन मध्ये A + B = B + हे कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत असतो. ऍडिशन फॉलोज कम्युटेटिव्ह लॉ. तुम्हाला माहिती आहे की 3 + 2 = 2 + 3 असतं. त्यामुळे त्याचं शेवटी आन्सर जे आहे ते एकच येणार आहे. त्यासाठी आपण कुठेही कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो. चला आता इथला काय येईल बरं खाली. दिस इज अगेन 0 1 -3 and -2 5 7. आता याचे व्हॅल्यूज फाइंड करायचे तुम्हाला. So this is D dash equal to, yes, this is a 4 in bracket 7 + 15. 7 + 15 -2 in bracket 0 0 + 6. 0 + 6 plus 1 in bracket 0 + 2. 0 + 2. Yes. This is equal to 4 in bracket 22 -2 in bracket
6 plus 1 into 2. So this is equal to 88 minus 12 plus 2. So this is equal to minus 10 म्हणजे किती झालंय 78. This is 78. याला टाका 2. ओके 78 आले सर्वांचं. The value of this is 78. Yes. आवाज येतोय सर्वांना? Yes. 0 minus 6 येतं ना इथे. सॉरी इथे -6 येतं. This is equal to -6. मग -6 म्हणल्यावर इथं काय येतं? This is -6. So this is plus. This is equal to yes. बघा परत एकदा ही फायनल व्हॅल्यू काय येते ती. It is 100 and 2 102. 102 आले हे. Yes. It is 102. It is 102. आलं का हे 102? हा आता इथे डी डॅश बघा. आता इथे डी डॅश d double dash equal to yes. इथे किती येतं? This is a 3 in bracket 7 plus 15 minus 3 in bracket 0 minus 6 and plus 1 into 0 minus plus 2 na 0 plus 2. So this is equal to 3 into yes it is 22. 3 into 22 त्यानंतर minus plus 6 3s are 18 and this is plus 2. So this is a 66 plus 20. आले असं 86. What's your value? 86 याला टाका 3. 86 put it 3. चला आता खाली लिहा. ऍडिंग 2 and 3. याची व्हॅल्यू किती आली आपली? याची व्हॅल्यू आलेली 188. बघा हे 188 येतं. सो ऍडिंग 1 and 2 करा. सॉरी ऍडिंग 2 and 3. ऍडिंग 2 and 3. Adding 2 and 3. So D dash plus D double dash. Yes, किती येतं? D dash plus D double dash. This is equal to 102. 102 plus 86. 102 plus 86 equal to 188. 188. याला टाका 4. So from 1 and 4. Therefore, from 1 and 4. From 1 and 4, D equal to D dash plus D double dash. ठीक आहे? D equal to D dash plus D double dash. Yes, ऑनलाईन मध्ये काय अडचण आहे ना? आपण दोन्ही प्रॉब्लेम्स पाहिलेत लक्षात घ्या. 2/2 चाही आपण चेक केला आणि 3/3 सुद्धा आपण चेक केलेलं. हा ओरिजिनल आहे 188 आणि हे जे खाली आले ते 2 3 तर यांची ऍडिशन केली इट इज अ 188. सो दिस इज अ फिफ्थ प्रॉपर्टी ज्याचं एक्झाम्पल झालेलं. चला आता आपल्याकडे आणखीन 2 प्रॉपर्टी उरलेले आहेत जेणेकरून मग हा पूर्ण सेक्शन आपला महत्वाचा एक आहे तो संपून जातो. राईट डाऊन झालं का सर्वांचं इकडे ऑनलाईन मध्ये? येस. Okay, property number 6. Write down next property. Property number 6.
property number 6. Property number 6. If a constant multiple if a constant multiple of all elements 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 of any row or column of any row or column is added to is added to the corresponding elements of is added to the corresponding elements of is added to the corresponding elements of any other row or column any other row or column then the value of new determinant then the value of new determinant so obtained then the value of new determinant so obtained is the same that of the original determinant is the same that of the original determinant is the same as that of the original determinant is the same as that of the original determinant. परत एकदा ऐका. If a constant multiple of all elements of any row or column is added to the corresponding element of any other row or column, then the value of new determinant so obtained is the same as that of the original determinant. याला IMP करून ठेवा. पुढल्या वर्षीच्या मॅट्रायसिस नावाच्या चॅप्टर साठी हे जे काही प्रॉपर्टी आहे ही जे काही ऑपरेशन आहे जे याच्यामध्ये बोललेलं आहे ते मोस्ट टाइम येतं पुढल्या वर्षीच्या चॅप्टर मध्ये मॅट्रायसिस आणि तिथं मुलांना हे कळलं तरच तो चॅप्टर कळतो. खूप सोपा भाग सांगितलाय. जरा थोडस आधी आपण बघूया त्याला काय म्हणलंय ते आणि मग याचं एक्झाम्पल घेऊ. एक छोटासा 2x2 चा डिटर्मिनंट पहा. यामध्ये काय बोलतायत ते की तुमच्याकडे असं एक डिटर्मिनंट आहे. आता इथं R1 म्हणजे पहिला रो, R2 म्हणजे दुसरा रो, C1 इज द फर्स्ट कॉलम, C2 इज द सेकंड कॉलम. ते काय म्हणतायत की जर तुम्ही याच्यामध्ये जर का एखादी तुम्ही व्हॅल्यू कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलात एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केला. समजा पहिल्या रोला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर उरला कोणता रो R2. तर ते काय म्हणतात की कुठल्या तरी एकाला तुम्ही कशाने तरी मल्टिप्लाय करा आणि कुठल्या तरी दुसऱ्या याच्यामध्ये ऍड करा. मग आता R1 ला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर ऍड कशामध्ये करणार? R2 मध्ये करणार. पण चेंज कोणामध्ये होणार? R1 मध्ये होणार. तुम्ही कुणाला मल्टिप्लाय करताय? R1 ला आणि ऍड कोणासोबत करताय? R2 च्या एलिमेंट सोबत ऍड करताय. म्हणजे तुम्हाला चेंज कुणात घडवायचा असतो? इथं R1 मध्ये घडवायचा. R1 changes to वाचायचं कसं बघा. R1 changes to that is a आता इथे R1 changes to आपण असं म्हणू शकतो की दुसऱ्या एखाद्या याच्या सोबत पण ऍड करून करता येतं. आता इथे त्यांनी म्हणल्या पद्धतीनं मग आता इथे आपल्याला R2 म्हणावं लागेल. ठीक आहे. सॉरी इथे बघा आपल्याला R2 म्हणावं लागेल. ठीक आहे. R2 changes to असं म्हणू आपण. R2 changes to R2 plus 3R1. मगाशी मी इथे म्हणलं ते ऍड केल्यावर तेच होतं पण बोलताना आपल्याला असं बोलावं लागेल की कुणामध्ये चेंज करायचं आहे आपल्याला? R2 मध्ये करायचं आहे. इथे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्याला मल्टिप्लाय केलंय
ज्याला मल्टिप्लाय केलंय तो तुमचा एक रो झाला, तो तुमच्या दुसऱ्या रो सोबत तुम्ही ऍड करा. म्हणजे चेंज कुणामध्ये होतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍड करताय त्याच्यामध्ये. म्हणजे बघा इथे काय झालंय, दिस इज अ 3R1. चेंज कुणामध्ये घडवायचं तुम्हाला, R2 मध्ये. म्हणजे R2 चा R2 एलिमेंट जसाच तसा लिहायचा आणि उरलेल्या कुठल्या तरी एका रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करून तो त्याच्यात ऍड करायचा. म्हणजे जर का आणखीन इन जनरल फॉर्म मध्ये पुढल्या वर्षी असं येतं, हे Ri चेंजेस टू Ri प्लस KRJ. Ri चेंजेस टू Ri प्लस KRJ असं म्हणतात. म्हणजे कोण चेंज होतं इथं, Ri. Ri ला Ri जशाच तसा लिहिला आणि काय करायचं की दुसऱ्या उरलेल्या कुठल्या तरी रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हो का हे मिळेल तुम्हाला KRJ. आणि ते जे काय असेल ते त्या Ri मधल्या करस्पॉन्डिंग एलिमेंट सोबत सगळे एलिमेंट काय करायचे, ऍड करायचे. म्हणजे बदल कुठं घडायला लागलाय तुमचा, Ri मध्ये. बदल कुठे घडायला लागलेला आहे, Ri. आता इथेही तसंच आहे. आता इथं आपल्याला R2 म्हणावं लागेल. R2 चेंजेस टू R2 प्लस 3R1. म्हणजे आधी ठरवायचं कुठं चेंज आणायचं, तो जशा तसा लिहून टाकायचा. प्लस आता ठरवायचं की कुठल्या रोला कशाने मल्टिप्लाय करायचं. समजा तुम्हाला वाटलं नाही मला कॉलमला हे करायचं, मग कॉलम साठी समजा कुठल्या कॉलमला, जर समजा C2 ला, तर मग असं लिहायचं C2 चेंजेस टू C2 मायनस 5C1. काय केलं कळलं की C2 ला C2 ठेवला आणि त्या C1 च्या प्रत्येक एलिमेंटला कशाने मल्टिप्लाय केलं, -5 नी मल्टिप्लाय केलं. आणि जे काही तुमचं ऍडिशन केल्याच्या नंतर आन्सर येईल ते येईल. लक्षात येत आहे. मग ते काय म्हणतायत की हे ज्यावेळेस तुम्ही करता आणि जो काही तुम्हाला एक न्यू डिटर्मिनंट तयार झालेला दिसतो, फॉर एक्झाम्पल इथंच आपण तयार करू. आता हे ऑपरेशन आपण इथं अडॅप्ट केलं तर काय येतं सांगा बरं. वरती चेंज होतोय का नाही, वरचा रो जशाच तसा. खाली चेंज करतोय, मग काय येतं सांगा. R2 किती येतं, 5 प्लस 3 इंटू R1. 3 इंटू R1 काय होतं, करस्पॉन्डिंग एलिमेंट याचा 1. So this is a 3 into 1. So this is a 5 plus 3. 5 plus 3 equal to 8. म्हणजे इथे किती झाला, 8. कळलं. परत एकदा बघा, चेंज कुठे आणायचं आपल्याला, R2 मध्ये. R1 जशाच तसा लिहिला. मग R2 चा एलिमेंट कसा हलणार आहे का, R2 मध्ये पहिला कोण येतं, 5 प्लस 3R1. मग का 3 ला 3 जशाच तसा लिहिला. 5 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट R1 मधला कोण आहे, 1. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिणार, 3 इंटू 1. 3 इंटू 1 किती आला, 3. 5 प्लस 3 8. मग तो एलिमेंट इथं लिहायचा 8. आता दुसऱ्यासाठी बघा ना, तुम्ही सांगा आता, हो का इथं काय लिहाल बरं, 7 प्लस 3 इंटू याचा R1 कोण आहे सांगा. याचा R1 कोण आहे, 4. झालं. म्हणजे बॉडोमास रूल नुसार मग काय झाले, 7 प्लस 12 आधी प्रोडक्ट करायचं असतं. सो दिस इज इक्वल टू 19. कळलं का. कुठे चेंज, आधी काय काय विचारायचं लक्षात घ्यायला, की कुठं चेंज आणायचं आधी ते ठरवायचं. कुठं चेंज आणायचं आहे लक्ष करावं का, R2 मध्ये. मग लिहिला R2. मग R2 ला R2 जशाच तसं लिहायचा, मग लिहायचं प्लस. मग म्हणायचं की आता उरलेल्या रोला कशाने मल्टिप्लाय करायचं ते ठरवायचं. मग आपण त्या म्हणलं 3 नी करायचं. मग केलं 3R1 झालं. मग हे जे 3R1 आहे, ते जे 3R1 आहे ते R2 मध्ये काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे चेंज कुठे घडायला लागलाय तुमचा, R2 मध्ये. आपण ठरवायचं कुठे घडवायचं. जर तुम्ही R1 मध्ये म्हणलात तर मग असं लिहावं लागेल ऑपरेशन, R1 चेंजेस टू R1 प्लस KR2 है ना, प्लस KR2. R1 मध्ये असेल तर R1 प्लस KR2 म्हणा. R2 म्हणायचं असेल तर R2 चेंजेस टू R2 प्लस KR1 म्हणा. जर कॉलम साठी म्हणायचं असेल तर ते पण तिकडे तसं. CI चेंजेस टू CI प्लस KCJ. CI चेंजेस टू CI प्लस KCJ. CI चेंजेस टू CI प्लस KCJ. ठीक आहे, कळतंय काय ते. मग आता प्रॉपर्टी काय म्हणते, ठीक आहे हे सगळं झालं. प्रॉपर्टी काय म्हणते की ज्यावेळेस तुम्ही हा ओरिजिनल डिटर्मिनंटचा व्हॅल्यू काढाल, आता ह्याची व्हॅल्यू काढू आपण. थोडंसं समजून घ्या, हे लक्षात आलं का. थोडं थोडं मी क्लिअर सांगणार आहे, फक्त मी थोडंसं रफली सांगतोय तुम्हाला. आता बघा ह्याची जी व्हॅल्यू तुम्ही काढाल, ह्याची व्हॅल्यू किती येते सांगा. दिस इज इक्वल टू 19 मायनस 32. सो 19 मायनस 32 किती येतं, दिस इज मायनस 13. बरोबर आहे, दिस इज मायनस 13. म्हणजे तुमची व्हॅल्यू आली -13. मग प्रॉपर्टी काय सांगते, प्रॉपर्टी सांगते की जर तुम्ही इथून डिवाइड केलात, इथं काय ऑपरेट केलं होतं जरा सांगता का. 8 साठी ऑपरेट केलं होतं तुम्ही R2 प्लस 3R1. तर तुम्ही काय करायचं, ते R2 पासून एक डिटर्मिनंट वेगळा घ्यायचा
आणि 3R1 पासून एक डिटर्मिनंट वेगळा घ्यायचा. त्यानंतर इथं पण तेच केलं, R2 प्लस 3R1. मग मला सांगा की आधी डिटर्मिनंट काय आहे. येस, हे थोडंसं आता आपण बाजूला काढू. हा, आता तुम्ही डिटर्मिनंट सांगा काय येतो. येस बोला. 1 5 1 5 4 7. ठीक आहे, कळलं. हे लिहिलेलं कळलं तुम्हाला कसं आलं ते. हे कोणतं लिहिलंय मी, हो का, फक्त R2 ला धरून लिहिलंय, म्हणजे सेम तुमचा पहिला जो आहे तोच. त्यानंतर काय करायचं इथे प्लस. आता तुमचा इथं परत 2/2 चा डिटर्मिनंट आला, त्यामध्ये तुम्ही काय लिहाल जरा सांगा मला. येस बोला. इथं काय लिहाल, पहिला रो ऍज इट इज, दिस इज अ 1 4, दिस इज अ 1 4, आणि दुसरा सांगा 3 ने मल्टिप्लाय केलं होतं का आपण याला. हा, मग सांगा ना, मग काय येतं सांगा. दिस इज 3, दिस इज 3, हा इट इज 3, 3 1 जा 3, आणि हे किती येतो 3 4 जा 12. कळतं नाही सर. आता ह्याची ऍडिशन वगैरे जे काही येईल ते -13 च्या बरोबर येते का, असं प्रॉपर्टी म्हणत असेल तर बघूया आपण येतं का ते, चेक करू आपण. सो दिस इज इक्वल टू 7 मायनस 5 4 जा 20, हे आलं पहिल्याचं. प्लस आता दुसऱ्याचं सांगा. दिस इज अ 12 मायनस 12, 12 मायनस 12 0. बघा आलं की नाही आपलं आन्सर. सो दिस इज इक्वल टू -13, -13 प्लस 0, दिस इज इक्वल टू -13. ठीक आहे ना. प्रॉपर्टी जी म्हणते ती बरोबर म्हणते. प्रॉपर्टी काय म्हणते की ज्यावेळेस तुम्ही असं ऑपरेशन करून ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू काढाल, तर सेपरेट केल्यानंतर सुद्धा इथून जे काय आन्सर असेल ते तुमचं सेम असेल. समजा तुम्हाला हे तिथपर्यंत जायचं नाहीये, तर तुम्ही ह्याला एक दुसरा ऑप्शन पण घेऊ शकता. इथं तुम्ही सरळ 3 न काय करू शकता, 3 बाहेर पण घेऊ शकता इथे. मग 3 बाहेर घेतल्यावर तुम्हाला तिथं जे काही दिसेल ते दिसेल पुढे. मग तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो मी. इथून जर का तुम्ही 3 बाहेर घेतला तर हे सरळ काय होणार आहे, 0. कसा कसा आहे तो हा डिटर्मिनंट सांगा जरा. दिस इज अ 1 4 1 4, म्हणजे डोळे झाकून ते 0 देईल. सोपं आहे ना, की अवघड आहे. बघा ना, म्हणजे ह्याची व्हॅल्यू सरळ काय येते, 0 येते ना. का ऑलरेडी 0 आली. थोडी गंमत वाटते की तिकडून पण ते असं उत्तर इकडे मॅच कसं करते, मग असं वाटू शकतं तुम्हाला. पण इट इज अ रूल, आणि रूल बरोबर तो ऍक्ट इथं होतोय. लक्षात तिथे प्रॉपर्टी काय म्हणते ती. पण लक्षात ठेवा की ज्या रोला तुम्ही चेंज करणार आहे त्या रोचा एलिमेंट जशाच तसा ठेवायचा, आणि दुसऱ्याला मल्टिप्लाय करून तो त्याच्यामध्ये ऍड करायचा. ठीक आहे, अडचण नाही. तसंच कॉलम साठी याचे आपण 1-2 प्रॉब्लेम्स एक्झाम्पल्स घेऊयात. राईट डाऊन एक्झाम्पल. हे पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित पाहू आपण, आणि मग पुढे जाऊया. चला आपण एक 2/2 चं एक्झाम्पल घेऊ सुरुवातीला. कळेल हे पूर्ण, काय अडचण नाही. दिस इज अ 1 7 2 5, कॅपिटल D इक्वल. आता लिहा अप्लाय R1 changes to R1 plus 2R2. हे झालं तुमचं ऑपरेशन. R1 changes to R1 plus 2R2. म्हणजे कोण चेंज होणार आहे इथं, तुमचा R1 चेंज होणार आहे. ठीक आहे. मग आता आपण ह्याला आधी काय करूया, व्यवस्थितरित्या ते अप्लाय करून घेऊ. मग खाली लिहा देअरफॉर D इक्वल टू, कुठे चेंज येतोय, R1 मध्ये. मग इथं काय लिहिणार तुम्ही, 1 प्लस 2. R2 काय त्याचं सांगा, 2. इट इज अ 1 प्लस 2 इंटू 2. त्यानंतर पुढचा एलिमेंट 7. R1 किती आहे इथं, 7 प्लस 2 इंटू R2 किती आहे त्याचं सांगा. R2 किती आहे, 5. कळलं. त्यानंतर दिस इज 2, दिस इज 5, दिस इज 2, दिस इज 5, दिस इज 2, दिस इज 5. So this is equal to D equal to, yes, this is 1 plus 4 5, this is 10 plus 7 17, this is 2 and this is 5. कळलं. फक्त काय ते ऍड केलं ना. 4 plus 1 5, 10 plus 7 17. हा झाला तुमचा 2/2 चा डिटर्मिनंट ऑपरेट केल्याच्या नंतर. आता ह्याची व्हॅल्यू जी येईल ती
ते त्यांच्या स्प्लिटिंग सारखी येते का ते चेक करू आपण. सो दिस इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काढा आता. चला, याची व्हॅल्यू येते 25 मायनस 34. 25 मायनस 34 किती येतं सांगा. येस, मायनस किती, -9. ओके, आता याला आपण 1 टाक. अडचण याच्यामध्ये इथपर्यंत ऑपरेशन केलं, लिहिलं, डिटर्मिनंट काढला. प्रॉपर्टी काय सांगते की तुम्ही ह्याला जर स्प्लिट केलात इथून तर त्याची सम सुद्धा तेवढीच आहे. लेट अस चेक. मग आता खाली द्या. हे लिहिले ना लाईनचं, तर आपण केले. आता खाली द्या. डी डॅश इक्वल टू येस, R1 पासून स्प्लिट केलंय, तर R1 पासून स्प्लिट केलं म्हणजे हे ऍज इट इजच लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काही सांगा दिस इज अ 1725. त्याच्यानंतर डी डबल डॅश इक्वल टू येस सांगा. आता पहिल्या रो मध्ये काय येईल, 2 सांगा, 2 + 10 म्हणजे 210. इथं 2 येईल आणि इथं काय येईल, 2 5 10, 2 5 10 आणि खाली किती येतं, 2 5. त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. आता तुम्ही सरळ सरळ बरोबर आले. R2 2 2 जा 4 करायचे. इथे फक्त 2 2 जा काही बघा, इथे 2 2 जा तुमचा 4 येईल. लक्ष द्या थोडस, इथे 2 2 जा आहे ना, इथे 2 2 जा किती येतो, 4. आता याला आपण काय करू शकतो, पहिल्या रो मधून परत आपण समजा 2 लाच काय केलं, कॉमन काढलं, म्हणजे 2 नीच हे केलं ना मल्टिप्लाय. तर बघा इथे हे असं दिसेल की नाही, परत 2 5 अँड 2 5. हे का सांगायचंय असं, कारण याची व्हॅल्यू सरळ 0 लिहिता येते बाय प्रॉपर्टी नंबर 3, की ज्याच्यामध्ये रो आणि कॉलम सेम आयडेंटिकल असतील तर त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 0 येते. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ह्याला काय लिहू शकता, डी डबल डॅशला बघा, 2 इंटू 0 अँड 2 इंटू 0 इज काय आला, 2. ठीक आहे ना. आता तुमची व्हॅल्यू कशाची काढणार, फक्त तुम्ही डी डॅश. हे पार्ट डी डॅश ची व्हॅल्यू काय ते जरा बोला. हा सॉरी 2 इंटू 0 इथे किती आला, 0. 2 इंटू 0 काय आला इथे, 0. आता थोडस लक्ष द्या इकडे, याची व्हॅल्यू काय ते बघा. दिस इज अ 5 अँड 7 2 जा 14. सो दिस इज इक्वल टू -9. सो डी डॅश ची व्हॅल्यू काय ते, डी डॅश ची व्हॅल्यू काय ते, -9. आणि याची व्हॅल्यू काय लिहिली इथं, याला टाका थर्ड. इट इज थर्ड, इट इज सेकंड. सो फ्रॉम you have to write by 1 2 3. तुम्ही लिहू शकता आता फ्रॉम 1 2 3. फ्रॉम 1 2 3 d इक्वल टू d डॅश प्लस d डबल डॅश, है ना. इथं जसं दिसतंय डी प्लस डी डबल डॅश, बाकी काय असतं याच्यात, ते अवघड वगैरे असं काही नव्हतं. तुम्हाला आणखीन सोपं काही लिहायचं असेल तर का असेल, डी इक्वल टू तुमची जी काही न्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली, डी इक्वल टू